जय श्री माताजी सर्वांना. सणसर बारामती इथे हा सुंदर प्रचार आहे. त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज आहेत. हे आमचे पाटील काका आहेत, शंकर भैया आहेत, इथे तुम्हाला दिसत आहेत ते. हे परिंचे साहेब आहेत आणि आपले फेमस पार्किंगचे अण्णा. हे हॉटेल आहे जिथे प्रचार करून लोक रिफ्रेशमेंटसाठी येत होते. अख्ख्या सनसर गावामध्ये फिरून पायी पायी फिरून प्रचार करत पॅम्पलेट वाटून त्यानंतर इथे येऊन सर्व चहाची रिफ्रेशमेंट घेत असत. हा आपला आश्रम आहे. आश्रमचा इंटिरियर आहे. हे स्टेज आहे जिथे श्री माताजींची तस्वीर आहे. आता तुम्ही बघत आहात इथे सुंदर असं जेवण सुरू आहे. या सगळे सहयोग्यांना त्या आश्रमातर्फे जेवणाची सोय केली आहे. तुम्ही बघाल सर्वांची देखरेख करताना युवा शक्ती सुंदर असे अंड्याची आमटी, एग करी, राईस आणि भाकरी हे वाढतानाचे काही दृश्य आहेत, काही फोटो आहेत. असा हा सणसर इथे सर्व कलेक्टिव्ह जमा झाला आहे. हे सर्वजण वाढणी करताना पंक्तीला बुफे सिस्टम नाही आहे, सुंदर पंगतीची सिस्टम आहे जी आपल्या संस्कृतीचा एक हिस्सा आहे. आणि अशी पंगत मांडली आहे आणि सर्वांना सर्व केलं जात आहे. किती सुंदर, किती छान वाटत आहे. आता बाहेरनं तुम्ही बघताय हा गेट आहे. गेटमधनं आपण आतमध्ये जाताना तेच दृश्य आहे. सर्व प्रचार करून आपलं श्री माताजींच्या आश्रमात व्हायब्रेटेड अन्न ग्रहण करत आहेत. जेवण झाल्यावर झोपताना शंकर भैयांकडनं आणि त्यांच्या बरोबर असलेले मनोज भैया यांच्याकडनं आपल्याला सुंदर एंटरटेनमेंटचे हे दृश्य आहेत. हे आपले मनोज भैया आहेत. ते विविध ॲक्टर्सची नक्कल करण्याचा प्रयत्न करत होते. हा त्यांचा फोटो आणि व्हिडिओचं कॉम्बिनेशन आहे. श्री माताजींच्या कृपेत ह्या आश्रमामध्ये सर्वांना फार मजा आली. सर्वांनी मनोज भैयांचा डान्स बघून अगदी हसून हसून स्वागत केले. आणि महेश जाधव भैया आपले त्यांचा व्हिडिओ पण काढत आहेत सुंदर असे. आणि ते हे गाणं म्हणत असताना सगळे एन्जॉय करत आहेत. ह्या फोटोमध्ये तुम्ही बघाल पाटील भैया आहेत, नरेश भैया आपले पुण्याचे आहेत, वाकडचे. पाटील काका हे आपल्या शिर्डीचे आहेत. हे आपले फेमस अनुपण्णा गणपतीपुळ्याला वर्षानुवर्षांपासून अगदी कामटे काका, चिवटे काका, बिचारे काका असल्यापासून काम करत आहेत. त्यांच्याबरोबर महेश जाधव भैया प्रचारामध्ये अतिशय सुंदर प्रकारे असं सर्व नवीन लोकांना ते कार्यक्रमासाठी आमंत्रित करतात. हे आपले शंकर भैया आणि हे आपले रुपेश भैया आहेत जे पुण्यामध्ये लोहगाववरनं आले आहेत. हे मनोज भैया सर्वांचं एंटरटेनमेंट करताना जेवण झाल्यावर बिफोर बेड हे एक सुंदर गाणं म्हणत आहेत बॉलिवूडचं. वाह, क्या बात है मनोज भैया. हे सगळी झोपण्याची तयारी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी उठून परत प्रचार करणार आहे.
ते गाणं संपल्यावर मनोज भैया ते गाणं बघत बोलत असताना आणि आपले शंकर भैया तेही गाण्यावर मस्त असे त्यांचे स्टेप्स देत आहेत. सर्व कलेक्टिव्हिटी एन्जॉय करत आहे आणि हा निव्वळ आणि निव्वळ श्री माताजींचा प्रचार केल्यानंतरचा जो जॉय आहे तो सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. अख्ख्या गावाला आमंत्रित करून सुंदर असं श्रीमातांच्या आश्रमामध्ये भोजन करून थोडं रिक्रिएशन सुरू आहे. जय श्री माताजी. भोसले काका, हे आता भोसले काका बघा आपल्यासाठी चहा बनवत आहेत आणि हा असा तसा नाही तर चुलीवरचा चहा बनवणार आहेत. जय श्री माताजी. ही चूल आहे, त्याच्यावर चहा बनणार आहे, चुलीवरचा चहा. हे पाटील काका शिर्डीचे. हा आपला आश्रम. हा तांदूळवाडीचा आश्रम आहे. फार सुंदर आश्रम आहे, निसर्गरम्य आश्रम आहे. भात वाळून गेला. ही तांदूळवाडीची छोटीशी शेती आहे. ही कोथिंबीर लावलेली आहे इथे, तुम्ही बघू शकता. ही कोथिंबीर आहे साईडला आणि मध्ये जे दिसतंय तुम्हाला हे लसूण आहे. अशा प्रकारे इथे कोथिंबीर पूर्ण लावलेली आहे. पाहिजे तेवढी कोथिंबीर तुम्ही एन्जॉय करू शकता सहयोगाच्या आश्रमातली. आता हा अशा प्रकारे चुलीवरचा चहा मस्तपैकी बनत आहे. थोडं पाठीत आता हे पाटील काका दूध टाकत आहेत. खाली सुंदर अशी चूल आहे बनवलेली और ये गया उसमें दूध. ये भांडा थोड़ा सा डगमगा गया मगर कोई बात नहीं, विटा एडजस्ट होत आहेत. फायनली हे ॲडजस्ट झालेले आहेत आणि हे टोप आता सेटल झालंय. आता उसमें जाएगा बढ़िया सा चाय पत्ती और शक्कर. एक भैया अपना तेल गरम करने के लिए भी आ गए. मल्टीपर्पज चूल आहे ही. तेलही गरम होते, दूधही गरम होते, चाय बनतोय. आता त्याच्यात साखर आणि चहा. ये आदित्य भाटलेकर है. जय श्री माताजी भैया. इनके पीछे ही सूरज है, ताजा ताजा राइजिंग सन. आला असेल काय? हा एक फारच सुंदर प्रसंग आहे ज्याच्यामध्ये पॅराशूटची बाटली वितळली आहे. तेलाचा पत्ता नाही. तेल नाही. पाटील साहेब काय म्हणतात? अरे तो चाहिए ना उनको ग्लास. सांगायचं नाही आता येऊन सांग. तुम्ही अजून सुद्धा घेऊ शकता. या लवकर. खिंदे भैया आहेत, ते चहा पीत नसल्या कारणाने त्यांना आपण दूध देत आहोत. थोडीशी चहापत्ती मिक्स झालेली आहे पण चालून जाते. आता अगेन नेक्स्ट लॉट ऑफ चहापत्ती त्याच्यात पाटील काका टाकत आहेत. अशा रीते
हा चुलीवरचा चहाचे इंग्रेडिएंट्स त्या भांड्यामध्ये गेलेले आहेत और आप देख सकते हो धीरे धीरे दूध को उबाल आ रहा है। ये जो भाप और धुएं में फर्क आप देख सकते हो, ये भाप निकल रही है आणि चमच्याने आता त्याला ढवळल्यावर सुंदर असा रंग चहाचा त्या दुधाला चढलेला आहे आणि असा हा चहा चुलीवरचा तयार झालेला आहे। जय श्रीमाता।